मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। फडणवीस आमचे विरोधक नाही, त्यांना शत्रूही मानलं नाही, मराठ्यांचा द्वेष करण्याची त्यांची पद्धत चांगली नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। फडणवीस मंत्री आमदारांना आरक्षणाबाबत बोलू देत नाही, त्यांचे अनेक आमदार मला येऊन भेटतात असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। अनेक राजकीय नेते आमच्याकडून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत असंही या दरम्यान जरांगे पाटील यांनी म्हटलंय। फडणवीस आमचे विरोधक नाहीत, शत्रू नाहीत, जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांगतो विरोधक नाहीत। फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेलं नाही, पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठ्यांची, ती आता आम्हाला पटायला तयार। का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत का? तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालता, ही त्यांची वागणूक चांगली नाही। मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही? देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही, कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाहीत आरक्षणावर। भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर? आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो, ते करतेच ती आहेत। आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी मराठा आरक्षणाकरता काय काय केलं पाहिजे, सर्व मराठा समाजाचे आमदार, ओबीसीचे आमदार सर्वांच्या बैठका घेऊन मराठा समाजाला कसा न्याय देता येईल याकरता पूर्ण ओबीसी मराठ्याचं पाठबळ हे माननीय देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाकरता उभं केलं। आणि त्यानंतरही तुम्ही माननीय देवेंद्रजींना आरोपी करतायत, ज्या देवेंद्रजींनी सर्व आमदारांना कन्व्हिन्स केलं, ओबीसी आमदारांनी मराठा आमदारांना, की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, असं दिलं पाहिजे आणि मराठा समाजाकरता हे केलं पाहिजे। 50 बैठकी आमदारांच्या देवेंद्रजींनी घेतल्या, सर्व पक्षाचा घेतला की मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। पण त्यानंतरही जरांगे पाटील असे म्हणत असतील, हे तर राजकीय आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।